नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपला आता 2024चे फक्त 2-3 दिवसच राहिले आहे आणि आपले 2025 येत आहे. आपण कितीही मानलं तरी आपल्या मराठी वर्ष नाही का मार्चमध्येच आपलं सुरू होतं. म्हणजे आपल्या मराठी महिन्यानुसार आपलं चैत्रापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं. तर ही पण बघा, आता आपलं 2025चं कॅलेंडर तर आपण बदलणार आहोत आणि आपलं नवीन वर्ष म्हणजे असं इंग्रजी महिन्यानुसार तर आपलं आता जानेवारीला सुरू होत आहे. तर बघा, आता नवीन वर्ष येणार म्हटलं की आपल्या सगळ्यांचे नाही का कॅलेंडर वगैरे आपण घरी आणायची आपली सुरू झालेले असते. कोणी आणलेही असतील आणि कोणाचे आणायचे असतील. तर बघा, आपण कसे कॅलेंडर आणले पाहिजेत किंवा कोणत्या दिशेला लावायचं आहे, तर त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा. तर बघा, काय करायचं आहे, तर आपलं हे घरामध्ये कॅलेंडर आणलं असतं. तर आपण हे कॅलेंडरमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघत असतो. बघा, पूजा, नंतर आपल्या प्रत्येक सणवार, म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये तर सगळे सणवार असतात. आपले सणवार नाही का, मराठी सणवार कुठल्या नाही का, कोणत्या तारखेला कोणता वार आहे, एकादशी कधी आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीची नाही का आपल्याला वेळ, नंतर सगळ्या गोष्टी आपलं हे कॅलेंडर दर्शवत असतं. मग ह्याच शुभ नाही का एक शुभ कार्ड असल्यागत हे कॅलेंडर असतं. तर हे आपलं नाही का कुठं लावायचं, तर कोणती दिशा त्याच्यासाठी योग्य आहे, तर ह्याबद्दल हा व्हिडिओ. तर बघा, आपण आहे ना दक्षिण दिशेला तोंड करून कधीही कॅलेंडर लावायचं नाही. कारण तुम्हाला पण माहीतच आहे, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे. तर दक्षिण दिशेला आपण कोणतीही वस्तू लावत नाही, फोटो लावत नाही आहे किंवा लावायचेच नसतात. म्हणजे आपले कोणतेही निसर्गचित्र वगैरे असतील, कोणत्याही गोष्टी आपण घड्याळ म्हणा, कॅलेंडर म्हणा, कोणतीच गोष्ट आपण दक्षिण दिशेला लावायची नाही. तर ती दिशा यमाची दिशा असल्यामुळे बघा, आपण जेव्हा कॅलेंडर लावणार तर आपलं तोंड कुठे होणार, आपण एखादी गोष्ट शुभ बघत असेल, कोणतीही गोष्ट बघत असेल, एखादा सणवार बघत असेल किंवा आपल्या सगळ्या गोष्टी नाही का शुभ मुहूर्त वगैरे असतात कॅलेंडरमध्ये, तर आपण तिथं बघत असतो. तर तेव्हा आपलं तोंड दक्षिण दिशेला होत असतं. तर हे चुकीची दिशा आहे. तर आपण तिकडे दिशेला तोंड बघितल्यानंतर आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे तो लागत असतो व त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सारे नाही का अडचणी, निगेटिव्हिटी निर्माण होत असते. तर याच्यामुळं काय होतं, तर आपत्कालीन मृत्यू वगैरे किंवा नाही का अपघात वगैरे अशा गोष्टी घडत असतात. पण आपल्याला माहीत नसतं की नाही का योग्य दिशा कोणती आहे. ज्यांना ज्यांना माहीत आहे तर ठीक आहे, पण ज्यांना माहीत नाही तर ते चुकून नाही का आपण लावत असतो. आणि छोटे छोटे घरं असल्यामुळे खूप असा प्रॉब्लेम होतो नाही का, म्हणजे कोणत्या दिशेला लावायचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाही का निर्माण होतात. पण तरीही तुम्ही आवर्जून नाही का दक्षिण दिशा टाळाल नाही का लावण्यासाठी. तर तुम्ही दक्षिण दिशेला कोणतीही गोष्ट, घड्याळ ही दक्षिण दिशेला लावायचं नसतं. कारण घड्याळ आणि कॅलेंडर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये. बघा, कॅलेंडर ही बघा आपलं याच्यामध्ये मोबाईलमध्येही आपण कॅलेंडर डाउनलोड करतो, तर ही आपल्या घरामध्ये आपण लावतोच. कारण ते आपल्या वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. घड्याळही बघा आपल्या मोबाईलमध्ये असतं, तरी आपण घरामध्ये भिंतीवरती लावतो. कारण तेही मानलं गेलं आहे नाही का, घड्याळ आपल्या घरामध्ये नाही का प्रत्येक अशी सकारात्मक वातावरण निर्माण होतं. किंवा घड्याळामध्ये एक हे असते नाही का, दिवसभर ते घरामध्ये टिक 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 वाजत असतं, तर घरामध्ये आपल्या नाही का पूर्ण सकारात्मक वातावरण होतं आणि काही निगेटिव्हिटी गोष्टी त्याच्यावरती जातात व त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरातल्यांचं सगळ्यांचं संरक्षण म्हणजे घड्याळामुळे होत असतं. तर अशा गोष्टीमुळे नाही का आपण बघा, काही गोष्टी मोबाईलमध्ये असून सुद्धा आपण लावत असतो. तर कॅलेंडर ही तीच गोष्ट आहे, आपण मोबाईलमध्येही डाउनलोड करू शकतो, तरी पण ते एक नाही का आपल्या घरामध्ये असावं ही एक गोष्ट असतेच. तर ही त्याची योग्य दिशा कोणती आहे, तर पूर्वेला किंवा पश्चिमेला तुम्ही कॅलेंडर लावायचं आहे. तर बघा, आपण पूर्वेला लावलं तर आपलं पूर्वेकडे तोंड होणार. कोणतीही आपण शुभ गोष्ट बघत असेल कॅलेंडरमध्ये नाही का, कोणतीही पूजाविधी किंवा आपला मुहूर्त बघत असेल, कोणताही सणवार बघत असेल, एकादशी बघणार किंवा आपण एखादी गोष्ट चांगली वाचत आहे, तर त्याची दिशा आपली पूर्वेकडे होणार आहे. आणि बघा, पश्चिमेला लावली तर ही चांगली दिशा आहे, तर पश्चिमेकडेही तोंड करून आपण जेव्हा वाचणार तर आपली दिशा पश्चिमेकडे होणार आहे. तर का बरं असं लावायचं आहे, तर ही योग्य दिशा आहे. तर याच्यामुळे काय होतं, तर आपल्या घरामधील सगळ्या नाही का पॉझिटिव्ह, म्हणजे ह्या वर्षी नवीन, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मागल्या वर्षी 2024मध्ये वर्षामध्ये कुणाला नाही का आनंद भेटला असेल, कुणाला दुःख भेटला असेल, कुणाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय काय वेगवेगळे अनुभव आले असतील. पण तरीही यावर्षी आपण नाही का 2025मध्ये जेवढा आपला प्रयत्न आहे की आपण सकारात्मक वागायचं किंवा आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात, ही सगळ्यांची अपेक्षा असते की बाबा नवीन वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये काहीतरी नवीन घडावं किंवा चांगल्या गोष्टी घडाव्यात, सगळं पॉझिटिव्ह व्हावं. या गोष्टीसाठी आपण ह्या कॅलेंडरपासूनच सुरुवात करायची आहे. तर या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये आपण सगळ्या गोष्टी योग्य दिशेला, वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावणार आहोत. तर आपण आवर्जून तुम्ही कॅलेंडर आणलं असेल तर तुम्ही नाही का, तुमचं पहिले कोणत्याही दिशेला असेल तर या वेळेला तुम्ही नक्की आवर्जून नाही का पूर्व व पश्चिम दिशेला, कोणत्याही या दोन दिशेला तुम्हाला तुमची योग्य घरामध्ये भिंत असेल तर तुम्ही तिथे लावू शकता.
आणखीन काय करायचं आहे तर कॅलेंडर बघा काय काय दरवाजाच्या पाठीमागं लावतात, तर तसं चुकूनही लावू नका. तर मुख्य दरवाजाच्या पाठीमागं किंवा तुमच्या घरातल्या बेडरूमच्या दरवाजाच्या पाठीमागं वगैरे असतं. आता आपण ते त्याच्या नाही का कपडे वगैरे अडकवतो, मग तिथं आपण हे ठेवतो. जर तुम्ही कॅलेंडर अडकवता हे चुकीचं आहे. कॅलेंडर एक नाही का आता त्याच्यावरती बघा देवांचे फोटो असतात. आता तुम्ही महालक्ष्मीचं बघितलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक नाही का सणवार असतात, प्रत्येक देवांचे फोटो असतात. तर हे असं नाही का दरवाजाच्या पाठीमागं असं आड नाही लावायचं, तर ते तुम्ही योग्य दिशेस लावायचं आहे. तसेच तुम्ही काय करायचे आहे तर जुने कॅलेंडर आपण बघा आता आपल्या प्रत्येकानं सवय असते. मागल्या वर्षीचे कॅलेंडर, त्याच्या पाठीमागच्या वर्षीचे, त्याच्या पाठीमागच्या वर्षी 4-5 वर्षाचे कॅलेंडर आपण ठेवतो आणि त्याच्यावरती जसे नवीन नवीन वर्ष येईल तसे त्याच्यावरती आपण लावत जातो. हेही चुकीची पद्धत आहे. तर तुम्ही पहिले मागल्या वर्षी जी कॅलेंडर आहे ते तुम्ही काढायचे आहेत व नवीन एकच कॅलेंडर तुम्ही त्या भिंतीला लावायचे आहे. आणि जे पहिली कॅलेंडर आहे त्याचं काय करायचं तर बघा आता तो आपण जेव्हा कॅलेंडर घेतो तर त्याच्यावरती देवाचे चित्र असतात. प्रत्येकाच्या वरती नाही का आपल्या महालक्ष्मीच्या कॅलेंडरमध्ये हे सगळे नाही का पूजाविधी ज्या ज्या म्हणजे महिन्यामध्ये आता बघा दिवाळी असेल तर दिवाळीच्या नोव्हेंबरमध्ये लक्ष्मीमाताचं चित्र असतं, लक्ष्मीपूजन दिवाळी वगैरे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये आता मार्च महिना आला महाशिवरात्री तर शंकराचं चित्र असतं. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याचं एक विशेष काहीतरी महत्त्व असतं. तर त्याच्याविषयी सगळे नाही का फोटोज असतात किंवा आपल्या नाही का देवाचे फोटो वगैरे असतात. तर ते कॅलेंडर आपण काढून नाही का असं रद्दीवाल्याला देणं किंवा असं फेकून देणं, कोणाच्या पायाखाली येणं, ह्या गोष्टी योग्य आहेत का सांगा, नाही येणं. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर हे कॅलेंडर तुम्ही नाही का म्हणजे जे देवाचे चित्र असतील तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही ते कट करून नाही का एक असं म्हणजे ठेवा. किंवा तुम्ही हे कॅलेंडर नाही का असे काढून तुम्ही कुठंतरी असं फेकून देण्यापेक्षा एखादा खड्डा वगैरे खोदून नाही का आता हे कसं कागद आहे तर ते कुजूही शकतो, तर थोडं त्याच्यावरती पाणी टाकून तुम्ही आता सिटीच्या ठिकाणी हे शक्यच नाही आहे. पण जर तुम्ही गावच्या ठिकाणी नाही का तर तुम्ही कॅलेंडर तुमच्याशी साठवून ठेवा. तुम्ही कधी गावी येणार तेव्हा घेऊन या आणि तुमच्या घराभोवती नाही का घराच्या भोवती वगैरे थोडासा खड्डा खोदून त्याच्यामध्ये तुम्ही ही कॅलेंडर नाही का अशी थोडीशी वल्ले पाणी वगैरे टाकून त्याच्यावरती तुम्ही माती वगैरे टाकून पुरून ठेवा. तर ते कुजतील व त्याचं नाही का म्हणजे हे पण होणार नाही, त्याची विठंबना होणार नाही. कारण आपण जेव्हा देवाधर्माच्या गोष्टी करत असतो किंवा आपण देवांचे फोटो वगैरे करत असतो मग ते आपण फेकून देणं किंवा ते पायाखाली येणं किंवा ते नाही का असं रद्दीमध्ये देणं किंवा जाळणं वगैरे हे काही योग्य गोष्ट नाही. तर तुम्ही पहिले जे कॅलेंडर आहे त्याचे योग्य पद्धतीने नाही का तुम्ही योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावा. कारण अशा गोष्टी करतो आपण तेव्हा आपल्याला त्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. तर आपण ज्या ज्या गोष्टीचं नाही का तर तुम्ही जी योग्य दिशा आहे पूर्व पश्चिम दिशेस लावलं तर आपल्याला नाही का आवर्जून आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत असतात. तसेच बघा आपल्या कॅलेंडरमधून आपल्याला किती सगळ्या माहिती भेटत असतात. बघा आपल्या म्हणजे कॅलेंडरच्या मधून आपण शेत पेरणी बघा असते आपली, आता पेरणी कधी करायची किंवा कोणती पेरणी कोणत्या योग्य टायमिंगला करायची, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. नंतर आपल्याला पावसाचं नाही का कोणतं नक्षत्र आहे या सगळ्या गोष्टी नाही का आपल्याला खरंच मोबाईलमध्येही मिळतात असं नाही आहे. पण त्या गोष्टी आपल्याला जेव्हा कॅलेंडरमध्ये बघतो प्रत्येक सणाविषयी नाही का शुभ टाईम कोणता आहे, कोणत्या गोष्टी केव्हा करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी आपल्याला कॅलेंडरमार्फत मिळत असतात. तर खरंच आवर्जून ह्यावर्षी तुम्ही जर कॅलेंडर नाही का म्हणजे योग्य बघून आणलं असं आता कोणतंही आपण महालक्ष्मीचं घेतो कोणी कोणतेही कॅलेंडर घेत असतं तर ते कॅलेंडर घेताना आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्याच्यावरती जे चित्र आहेत आता बघा हे कॅलेंडर आपण जे भेटतं त्याच्यामध्ये आपण घेत असतो, पण दुसरी पण असतात कॅलेंडर आपण त्याच्यामध्ये बघा म्हणजे कोणती कोणती चित्र वगैरे असतात. तर त्याच्यामध्ये एक घरामध्ये जेव्हा आपण कोणती गोष्ट लावतो म्हणजे कॅलेंडर असू द्या कोणतेही एखादं पोस्टर वगैरे असू द्या ते म्हणजे कसं त्याच्यामधून आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी किंवा त्याच्याकडे बघितलं की आपल्याला प्रसन्न वाटावं अशी चित्र आपण घरामध्ये लावायची आहेत. तर एखाद्या कॅलेंडरवरती बघा कसं काही चित्र असतात एकदम कोणतेही असे प्राण्यांची वगैरे असं वेगळी वेगळी. तर तुम्ही ज्या गोष्टी नाही का म्हणजे त्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होईल किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होईल अशा गोष्टी करायच्या नाही. तर तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता. तर तुम्ही असं नाही का पाण्याचा वगैरे वाहता धबधबा अशा गोष्टी नाही का ज्या गोष्टीमधून आपल्याला समाधान किंवा बघितले की आपल्याला प्रसन्न वाटेल अशी कॅलेंडरची चित्रही तुम्ही योग्य कॅलेंडर बघून घ्या. आणि आवर्जून या तुम्ही ज्या चुका करतो आपण ज्यांना माहीत नसतात आपल्याकडून चुकून होतात, आपण आवर्जून कोणत्याही गोष्टी करत नाही पण आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात त्या चुकून आपल्याकडून होत असतात. तर ह्या वर्षी तुम्ही आवर्जून तुमच्या म्हणजे घरातील कॅलेंडर किंवा घड्याळ असेल ते पूर्व पश्चिम दिशेला लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरामध्ये जशी जागा असेल जसं तुम्ही ॲडजस्ट होईल तसं त्या पद्धतीनं तुम्ही म्हणजे नाही का कॅलेंडर वगैरे लावा. आणि खरंच 2025 तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचं भरभराटीचं जावं ही स्वामींच्या चरणी इच्छा व्यक्त करते. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.